नंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, तेव्हा राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेलेले होते। उद्धव ठाकरे यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बऱ्याच वेळ त्या दोघांमध्ये त्या दिवशी देखील चर्चा झाली। त्यांनी मातोश्रीच्या आत जात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं देखील दर्शन घेतलं। त्यानंतर दोघा भावांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले होते। राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघेही सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर गेलेले होते। त्यांनी तिथे जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तिथेही त्या दोघांमध्ये काही चर्चा झाली। आपण थेट जाऊयात, आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, ठाकरे कुटुंबाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय, राज ठाकरे हे मातोश्रीवर आहेत, काय वाटतंय आगामी काही राजकीय चर्चा होईल का? आनंद आहे, कारण गेले अनेक वर्ष हे कुटुंब त्या ठिकाणी विखुरलेली होती राजकीय गोष्टींमुळेच। आणि आता जर हे कुटुंब एकत्र येत असतील आणि हे कुटुंब जेवायला गेले असतील तर त्याचा आम्हाला आनंदच आहे। असूया असायचं काहीच कारण त्या ठिकाणी नाहीये। आणि आपण राजकीय दृष्ट्या बोलाल तर आता दोन भाऊ दोन पक्षाचे प्रमुख आहेत, राजकीय चर्चा त्यात होऊ शकते। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांना आज कुठल्याही परिस्थितीत ते एवढे राजकीय हतबल आहेत की 20 वर्ष ज्या राज ठाकरे साहेबांना वाटते ती राजकीय गरज असू शकते, प्रत्येकाला असते ती, परंतु त्यामुळे काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा मुंबईत लगेच काही चमत्कार होणार आहे असं मला सुतराम पण त्या ठिकाणी वाटत नाही। त्याचं कारण आपण बघाल की जनाधार मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी महायुतीच्या मागे त्या ठिकाणी स्पष्टपणे उभा केलाय, कौल दिलाय। आणि आपण बघाल की मुंबईमध्ये आज ज्या पद्धतीनं मुंबई बदलते, आज कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मोनो रेल, मेट्रो रेल, इन्फ्रामॅन म्हणून आज देवेंद्र फडणवीस साहेब आज मुंबई किंवा MMR रिजन त्या ठिकाणी विकसित करतायत। गेल्याच आठवड्यातलं मी आपल्याला उदाहरण सांगेन की जेव्हा अंडरग्राऊंड कोस्टल आपली मेट्रो सुरू झाली त्या मुंबईकरांच्या, विशेषतः माझ्या महिला भगिनींच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या अत्यंत बोलक्या होत्या की त्याच्यामुळे वेळ कसा वाचणार आहे। आमच्या अंजली भागवत आहेत, त्यांनीही सांगितलं की मला पहिलं प्रॅक्टिसला यायला झालं तर 2-2.5 तास लागायचे, आता मी 40 मिनिटात येणार। त्याच्यामुळे मुंबईकरांच्या ज्या गरजा आहेत किंवा जे प्रश्न आहेत त्याच गतीनं सुटताना दिसत आहेत आणि मुंबईचा चेहरा झपाट्यानं बदलतोय। देवेंद्र फडणवीस साहेब जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालतायत, शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून त्यांचं लक्ष आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की जर समोर आम्हाला रिझल्ट दिसतोय, प्रामाणिक काम करणारं नेतृत्व दिसतंय, त्यामुळे मुंबईकर अर्थातच महायुतीच्याच मागे त्या ठिकाणी उभे राहतील यात मला तीळ मात्र शंका नाही। अगदी काही या एकत्र येण्याने फार मोठा जनाधारावर परिणाम होईल असं मला सुतराम वाटत नाही। निश्चितच प्रवीणजी, पण दोन्ही बंधू जेव्हा एकत्र येतील, दोन्ही पक्ष एकत्र येतील, मग दोघांचे कार्यकर्ते एकत्र असतील, मग मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा उपस्थित होतो, त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? त्याचा काही थोडाफार प्रमाणात फटका हा बसेल महायुतीला, भाजपला? मला खरं म्हणजे प्रश्न विचारतानाच गणित कळत नाही। या महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसांनी उद्धवजी ठाकरे साहेब सोडून, शिवसेना सोडून कोणाला मतदानच केलं नाही। भारतीय जनता पार्टीचे आमदार आलेत, नगरसेवक आलेत, ते काय पाकिस्तानातल्या लोकांनी येऊन मतदान केलं? मेजर मराठीच वोटर आहेत ना। तर मराठी वोटर चपाला पण मतदान करतात, MIM ला पण करतात। व्यक्ती असते आणि मतदार हा काही मराठी म्हटलं, मग तसं पाहिलं तर मग आता मुंबईतले सगळे आमदार त्यांचे आले पाहिजे होते निवडून या उद्या त्या ठिकाणी। शेवटी आपण बघा, मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी ज्या बाळासाहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे मांडल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, दिशा दिली, ती आज होताना दिसत नाही ना। आणि तेच काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार करतंय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असेल, मराठीचा जे जे विषय असतील
किंवा मुंबईतलाच मराठी माणूस बाहेर जाऊ नये, त्याच्या घरासाठी आज कोण काम करतंय गतीनं. मी एक उदाहरण देईन आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे, की हे काही करत नाहीयेत ना. आणि मग प्रामाणिकपणे जर देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यात काम होत असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस उगाचच त्यांच्या मागे जाणार. काहीतरी दिसलं पाहिजे ना आमच्यासाठी काय करतायत. आज वरळी बीडीडीचा पुनर्विकास कोणी केला, आज तिथल्या लोकांना चाव्या कोणी दिल्या, अभिनगरचा पुनर्विकास त्या ठिकाणी कोण करतंय, देवेंद्रजी एकनाथरावजी करतायत ना. 2.5 वर्ष त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांचे आमदार त्या ठिकाणी अजय चौधरी होते. का नाही त्याचं सीएनडीचं डेव्हलपमेंट झालं. आज अनेक गोष्टी अशा आहेत की त्या मराठी माणसाच्या हितासाठी होत आहेत, हे सरकार करतंय. आणि मग आपलं हित सोडून त्या ठिकाणी जिथे काहीच आपलं भविष्य दिसत नाही, प्रगती दिसत नाही, तिथे मराठी माणूस मागे जाणार का. आणि मराठी माणूस हे काही कोणाची मालकी नाहीये ना. नाही, वारंवार त्यांच्याकडून तो मुद्दा उपस्थित करण्यात येतो ना. नाही उपस्थित करणार ना, त्यांना असं वाटतंय आता मराठी माणूस आमच्या मागे येईल, तोच तारणार होईल. परंतु त्या मराठी माणसांसाठी काय केलं, काय तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन आहे, काहीच नाही ना. उलट आमच्याकडे त्या ठिकाणी आम्ही केलंय, करतोय आणि करणार आहोत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणूस काही असा हवेबरोबर जाणारा नाहीये ना. तो मुंबईतल्या मराठी माणसांचं अस्तित्व, त्यांचं भलं कोण पाहताय, आज देवेंद्रजी ज्या पद्धतीनं बारकाईत मुंबईत लक्ष घालतायत, ते सगळं मराठी माणूस पण बघतोय ना. त्याच्यामुळे केवळ मराठी करून चालत नाही ना. मराठी माणसाच्या भविष्याची चिंता करत असताना काही ठोस कृतीशील कार्यक्रम असायला हवेत ना. ते दुर्दैवानं दिसत नाहीत. निश्चितच प्रवीणजी, धन्यवाद आपण दिलेल्या वेळेसाठी आणि आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आताचे थेट फुटेज आपल्याला मिळत आहेत राज ठाकरे यांचे. मातोश्रीवर ते दाखल झालेले आहेत. पत्रकार त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे असं लक्षात येत आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा मातोश्रीवर आहे. आत्ताच आपण आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी बोललो तर दोघे बंधू एकत्र येण्याने तसा काही चमत्कारिक फरक हा भाजपला किंवा महायुतीला मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये पडणार नाही असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर मराठी माणसासाठी आम्ही काम केलंय असं ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. तर शिवसेना उभाटा नेते सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, राज ठाकरे आज स्वतः मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. सहकुटुंब स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, काय सांगाल? कौटुंबिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, राजकीय नाही. कारण शेवटी ते दोन्ही पक्षाचे नेते हे जरी असते पण दोन्ही रक्ताचे भाऊ पण आहेत, हेही लक्षात आपण घ्यायला पाहिजे. आणि जो एवढा वर्षाचा दुरावा कौटुंबिक सामाजिक जो होता आणि तो हळूहळू आता एकत्रित येण्याचा तो भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज कौटुंबिक सहकुटुंब ते आलेले आहेत, त्याला वेगळं राजकीय अर्थ आपण काढणं काय योग्य होणार नाही. आणि उद्या भविष्य काळामध्ये युती कशी होणार आहेत, काय होणार आहेत, हे दोन्ही प्रमुख नेते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मार्गदर्शन करून लोकांसमोर ठेवतील. कारण आता जास्त वेळ राहिलेला पण नाहीये. आगामी महानगरपालिका होऊ घातलेली